रुपाली बाईसाहेब विरोचक आहेत? हो. पण आत्या बाईसाहेब इतके दिवस आपल्याला प्रश्न पडला होता ना की रुपाली हे सगळं का करते. पण आता ह्या श्लोकातून हे स्पष्ट झालं. कलियुगात विरोचक राक्षसाने रुपालीच्या रूपात जन्म घेतलाय. मी रुपाली म्हात्रे आहे. जे घडवायचंय तेच मी बोलते आणि मी जे बोलते ते घडवतेच. जरी थोर घनघोर होता दशानन, तरी सत्य हे राम जाणे विभीषण. जरी देवकीने प्रसवलाय कान्हा, यशोदा करी माधवाचे संगोपन. आई थँक्यू. थँक्यू सो मच. मला माहिती आहे तू खूप काळजी घेतलीस नेत्राची. रात्रंदिवस उठता बसता तुझ्या डोक्यात सतत हाच विचार असायचा की नेत्रावरचं संकट कसं टळेल. आई थँक्यू. आय एम ग्रेटफुल की तू होतीस माझ्यासोबत या सगळ्यात. अर्पून दोघास सन्मान सारा, समजून घ्यावा विधीचा पसारा. गतजन्मी विरोचक तुझा देव होता, अरे सर्पयोनी तुझा देह होता. असे पाप कर्म गतजन्मी तुझेही, जीवे मारले कैक निष्पाप तुही. तरी वेळ येता तुला ज्ञान आले, तुझे दंभ त्रिनयने चरणी गळाले. धरे कास सत्याची जैसे विभीषण, तुझ्यास्तव मिळाले त्रिनयनेस जीवन. म्हणून तुला वर दिलासे विलक्षण, मनुष्याचे तुझला मिळाले नवजीवन. आता यापुढे एकदम रिलॅक्स राहा. कसलीही काळजी करू नकोस आणि कसलाही विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कारण आता इथून पुढे सगळं एकदम चांगलंच होणार आहे. जसा कृष्ण शोभेल गोपाळ गावी, तसा राहशी तूही पैतृक ठाई. वरोनी जलाला तिचा नाथ होशी, युद्धात या तू तिचा कृष्ण होशी. जरी काळ गिळण्यास दोघा सतावे, विवाहास उशाप समजून जावे. तरी क्रूर नियती न विश्राम देई, विरोचक तुझा जीव घेण्यास येई. तुझ्या देवकीला वधूनी विरोचक, यशोदा बनूनी तुझा घास घेई. मनी विष लेऊनी पोसून तुझला, वधाया तुला चालली कारवाई. वधणे विरोचक तुझे कर्म आहे, जपणे जलाला तुझा धर्म आहे. वरदहस्त साक्षात देवी तुला दे, अरे सारथी तूच साक्षात आहे. कुठे सापडावी पुढे दिव्य पेटी, उकल त्याजसाठी ही विनये करावी. कुठे शीश तुझे सांग लवणार आहे, नमन तू कुणा सांग करणार आहे. खरा स्वर्ग वसतो कुठे बोध घ्यावा, सिंहासन तिथेची खरा शोध घ्यावा.
असा भार पावन की पेटी सुखावे, तिचा शोध घेण्या त्वरेने निघावे. तिला स्पर्शता जर कुणी दुष्ट शक्ती, पराभव तुझा हेच जाणून घ्या. त्रेतायुगात अद्वैत विरोचकाचा सेवक होता. पण त्यावेळी त्याने देवी आईला युद्धात मदत केल्यामुळे देवी आईने त्याला वरदान दिलं. आणि ह्या जन्मात तो तुझा सारथी झाला. तू देवीचं दर्शन घ्यायला आलीस ना, मग देवीचं दर्शन घेऊनच जायचं. पण हे श्लोकात काय लिहिलंय बघ. तुझ्या देवकीला वधूनी विरोचक, यशोदा बनूनी तुझा घास घेई. देवकी म्हणजे कृष्णाची जन्मदात्री. नेत्रा, मला मदत करशील? तूच फक्त मला मदत करू शकतेस. त्याला वाचव. त्याच्या जीवाला धोका आहे. वाचवशील ना त्याला? आणि यशोदेने त्याचा सांभाळ केला. म्हणजे ह्याचा अर्थ अद्वैतच्या जन्मदात्या आईचा जीव विरोचकानं घेतला. आता माझा सुखी संसार सुरू होणार आणि तुझा संपणार ममता. ममताचा जीव कोणी घेतला नेत्रा? रुपाली बाई साहेब. मनी विष लेऊनी पोसून तुझला, वधाया तुला चालली कारवाई. म्हणजे तुझ्या मनात विष पेरून तुझाच सांभाळ करत तुझ्याच वधाची तयारी चालू. अद्वैतला मारण्याचा प्रयत्न कुणी केला? रुपाली बाई साहेब. आत्या, त्या देवी आईने काय नियती रचली आहे. रुपाली बाईसाहेब कलियुगातले विरोचक आहेत आणि मी त्यांचा वध करायचा आहे. हो, याचा अर्थ असा आहे का की कलियुगातल्या विरोचकाचा म्हणजे रुपाली बाईसाहेबांचा अंत जवळ आलाय? पण ते एवढं सोपं नसणार. म्हणजे त्रेतायुगात विरोचकाशी लढण्यासाठी देवी आईने काय काय केलं असेल. कलियुगात सुद्धा ती विरोचकाला म्हणजे रुपालीला मारू शकली असते, पण तिने तसं केलं नाही. देवी आईने एक चक्रव्यूह रचला. तू या घरात येणं, रुपालीची सून होणं. सासू म्हणून या राजाध्यक्षांच्या घरात मी स्वागत करते तुझं. उरलेल्या सगळ्या आयुष्यात तुला तुझ्या मनाप्रमाणे जगता येईल. इतका काळ लोटला, इतक्या पिढ्या गेल्या, त्यानंतर आत्ता कुठे विरोचक आपल्या समोर आलाय. बरोबर आहे.
तुमचं बरोबर आहे, हे सगळं सोपं नाहीये. आणि अद्वैत साहेबांना कसं समजावायचं? त्यांना जर कळलं की रुपालीबाई साहेब विरोचक आहेत तर? आत्तापर्यंत देवी आईनी जे ठरवलं तेच घडलंय. आणि ह्या पुढे ही देवी आईच मार्ग दाखवेल आपल्याला. घरातली सगळी कामं सोडून तुम्ही लवकरात लवकर सगळ्यांनी हॉलमध्ये मला सगळ्यांना एक बातमी द्यायची आहे. लवकर. आधी काय चाललंय? अरे अद्वैत थांब जरा, कशासाठी करतो सा गोंधळ? बाबा जस्ट वेट अँड वॉच. हे बघ ये काय झालं सांगतो सगळ्यांना सांग. इकडे अरे वरी साहेब? काय मित्र ये ना प्लीज पटकन. सावकाश. काय करताय तुम्ही? तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की नेत्राचं आणि माझं लग्न ठरल्यानंतर आपल्या सगळ्यांना एक गोष्ट कळाली होती, जी म्हणजे नेत्राला मृत्यूयोग आहे. मग मी नेत्राचा बॉडीगार्ड झालो. हो मग? पण मला आता हेच अनाऊन्स करायचंय तुम्हा सगळ्यांसमोर की आजपासून मी नेत्राचा बॉडीगार्ड नसणार आहे. केम? आजपासून मी नेत्राचा फक्त नवरा असणार आहे. अधिक काय आहे? मला काहीच कळत नाहीये. काय झालंय? सांगतो काय आहे, घरात आता काय सुरू आहे हे सगळ्यांना माहितीच आहे. नेत्रा आणि इंद्राणी आत्या दोघी मिळून पंचपेटिकेचं रहस्य शोधतात. आणि या सगळ्यात आता तिसरी पेटी सापडलीये आणि त्या तिसऱ्या पेटीत जे रहस्य सापडलंय ते कळल्यावर आपल्याला असं समजलंय की नेत्रावरचा मृत्यूयोग टळलाय. मस्त. नेत्रा, त्रिनयना देवीनी सगळं छान केलं. खूप खूप बरं वाटलं. नेत्रा, आता मला शांत झोप लागेल बघ. सतत हेच विचार असायचे. नेत्रा, आता मी तुझ्या वाटे मस्त फाफडा जलेबी बनवणार. हा, पण त्यातले नेत्राला सुद्धा दे, नाहीतर सगळं तूच फस्त करायची. नेत्रा, तू खूप चांगली आहेस आणि चांगल्या माणसांच्या बाबतीत नेहमी चांगलंच घडतं. मला ना खूप 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 बरं वाटतंय. मी पण ऐका ब्रो, आता पार्टी झालीच पाहिजे. ऑफकोर्स पार्टी तर होणार, पण सगळ्यात आधी मला इंद्राणी आत्यांना थँक्यू म्हणायचंय. इंद्राणी आत्या,
थँक्यू सो मच. इंद्राणी आत्या नेत्रासोबत होत्या म्हणून नेत्रा सुखरूप आहे. थँक्यू आत्या. ऍक्च्युली आता आम्हाला असं वाटतंय की आम्ही न्यूली मॅरिड कपल आहोत. म्हणजे नुकतंच नेत्रावरचं संकट दूर झालंय आणि आमचं नुकतंच लग्न झालंय. आमचा संसार सुरू झालाय आणि आमचं हनीमून सुद्धा. कसं झालं रे? तन्मय गप्प बस. मी जरा आले. नेत्रा नेत्रा खरंच थोडं काम आहे, मी आले. आता कोणी पण चिडवू नको हा. आपण फोटो काढूया. हॅपी मोमेंट्स आहे ना. येस. हॅशटॅग न्यू बिगिनिंग. तर मग सेल्फी काढ. आजी काका मग या ना या. आत्या आई आहे ना पुढे. आजी हा चलो 1 2 3. दिसतंय ते फोटोज मध्ये. डॅड आता तरी मी नेत्रा आणि ब्रोचे फोटोज टाकू शकतो ना सोशल मीडियावर? मी सोशल मीडियावर हे पोस्ट करणार आणि तू ना कोलॅब कर हा. माझी रीच वाढवायची आहे मला. मस्त ना. दिसतंय ना. बघू. रुपाली, तू का अशी शांत शांत? आता तुझ्या जीवात जीव आला असेल ना? सारखा नेत्राचाच विचार करायचीस. तिच्यासाठी किती उपास तापास केलेस, नवस केलेस. तुझ्या श्रद्धेचंच फळ आहे. आजी खरं आहे तुझं. आई सतत काळजी करायची नेत्राची. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण त्रिनयना देवी आईकडे नेत्रासाठी प्रार्थना करायची. आई, आज एका आईने दुसऱ्या आईचं ऐकलंय. त्रिनयना देवी आईने तुझं ऐकलंय आई. आज तुझ्यामुळे आम्ही सगळ्या हा आनंदाचा दिवस बघतोय. खरंच रुपाली, तुझ्यामुळे आणि या इंद्राणीमुळे आज आम्हाला हा चांगला दिवस बघायला मिळाला. चलो 3 cheers फॉर मामा अँड आत्या. हे बेब ब्रो फोटो काढू ना. फोटो काढ. मी पण थांब आधी आमचं. असं ते. आज नेत्राचा मृत्यूयोग टळला ही एकदम चांगली गोष्ट सगळ्यांना समजली. तेव्हा देवापुढे साखर ठेवायलाच हवी. फाल्गुनी, जरा साखर घेऊन ये ना वाटीत. मी काढते तुझी. दिसत नाही का? फाल्गुनी ताई, तुम्ही ठीक आहात ना? लागलं नाही ना तुम्हाला? अक्कल आहे का गं तुला? काय करताय तुम्ही?